जय मित्रांनो, तर आता आपण 13 जिल्ह्यांची माहिती पाहणार आहे की त्या जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत किती अर्ज आलेले आहेत। तर त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जे समोरचे व्हिडिओ येतील म्हणजे कुठे आतापर्यंत किती अर्ज आलेत ते तुमच्या युट्यूबच्या पेजला येतील। तर आता आपण बघूयात भंडारा जिल्हा पोलीसला 1610 प्लस इतके अर्ज गेलेले आहेत। तर सर्वात मोठी अपडेट जर म्हटली तर मीरा भाईंदर ही जेमतेम बऱ्याचशा मुलांचं टार्गेट आहे, कारण की भरपूर प्रमाणात तिथं जागा पण आहे। 840 प्लस अशा जागा आहेत, मागच्या वर्षीच्या चौपट इतक्या जागा आहेत। तर मीरा भाईंदरला काल रात्री 9:30 वाजेच्या दरम्यान पर्यंत मीरा भाईंदरला 2030 प्लस इतके अर्ज गेलेले आहेत। म्हणजे 2 सेकंदामध्ये पण यामध्ये 6 अर्जांचा इथं फरक आढळून आलेला, म्हणजे 2 कॅन्डिडेटची माहिती आपल्याला इथे मिळालेली आहे। एकाचा होता 2026 तर दुसऱ्याचा 2030 इतका टोकन क्रमांक आहे हा। तर यामध्ये सेकंदामध्ये मिनिटांमध्ये भरपूर प्रमाणात असा फरक पडत असतो। त्यामुळे वेळोवेळी जे अपडेट मी तुम्हाला देईल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, तर ते अपडेट तुमच्या युट्यूबच्या पेजला येतील। तर एसआरपीएफ वरणगाव 20 ला एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगावला 5600 प्लस अर्ज गेलेले आहेत। 5600 प्लस तिथं अर्ज गेलेले आहेत, यामध्ये आणखी भर पडलेली असेल। पिंपरी चिंचवडला बघू आता आपण, तर पिंपरी चिंचवडला 3200 प्लस तिथं अर्ज गेलेले दिसत आहे पिंपरी चिंचवडला। म्हणजे याच्यामध्ये पण पिंपरी चिंचवड पण बऱ्याचशा मुलांचं जेमतेम टार्गेट आहे। तर जिल्ह्याला आता बऱ्याचशा मुलांनी अर्ज करायला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे आता यामध्ये आपल्याला मिनिटामध्ये तासामध्ये सेकंदामध्ये पण भरपूर प्रमाणात आपल्याला इथं फरक आढळून येतो। दिवसा तर मुलं अर्ज भरतच नाही जेमतेम, पण रात्रीच्या वेळी ही 8च्या नंतर अर्ज भरायची प्रक्रिया ही रात्री 8च्या नंतर अर्ज भरायची प्रक्रिया आपली चालू होत असते। तर त्या वेळेत सेकंदामध्ये असो की मिनिटामध्ये असो तासामध्ये आपल्याला भरपूर अशा यामध्ये टोकन नंबर मध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात असा फरक आपल्याला आढळून येतो। तर पिंपरी चिंचवडला 3109 इतके अर्ज गेलेले आहेत। मीरा भाईंदरला आपण बघितलंच की 2030 इतके रात्रीच्या 9:30 वाजेपर्यंत अर्ज गेलेले आहेत। मुंबई शहरला रात्री 11 वाजेपर्यंत मुंबई शहरला 19,700 प्लस अर्ज गेलेले आहेत। रात्री म्हणजे काल 16 तारखेच्या रात्री 11 वाजेच्या नंतर 19,700 प्लस इथं अर्ज गेलेले आहेत। नागपूर रेल्वेला 180 प्लस अर्ज गेलेले आहेत। नागपूर रेल्वेला 180 प्लस अर्ज गेलेले आहेत। मुंबई कारागृहाला 7,830 अर्ज गेलेले आहेत। कारागृहाचा जर आपण विचार केला तर मुंबई कारागृहाला 7,830 अर्ज गेलेले आहेत आणि पुणे कारागृहाला 6,000 प्लस अर्ज गेलेले आहेत। आणि आपण सकाळी बघितलंच होतं की आपलं 1 मिनिट तुम्हाला मी नागपूर कारागृहाचं माहिती देतो। तर नागपूर कारागृहाला 7,457 प्लस तिथं अर्ज गेलेले आहेत, कारण की नागपूर कारागृहाचा जर विषय झाला तर नागपूरला सर्वात जास्त मुलं अर्ज करत आहे। सोबतच कारागृहाचा जर विचार केला तर नागपूर, पुणे, नाशिक, मुंबई यामध्ये जर आपल्याला फरक आढळून येत असेल तर नागपूरला जास्त मुलांचा कल आपल्याला इथं आढळून येतो। तर नागपूरला 7,457 इतकं अर्ज गेलेले आहेत। आणि आपल्या याला 1 मिनिट आपल्या मुंबई कारागृहाला 7,830 प्लस अर्ज गेलेले आहेत। नागपूर कारागृहाला आपण 7,400 प्लस अर्ज बघितले आहेत। सोबतच मुंबईला 7,830 अर्ज गेलेले आहेत। आणि नाशिकची माहिती 1 मिनिट नाशिकची पण माहिती देतो। नाशिक कारागृहाला आपण बघितलं होतं, कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं 1700 प्लस अर्ज गेलेले आहेत। तर यामध्ये आणखीही म्हणजे 100-200चा फरक तर आपल्याला इथं आढळून येईल। म्हणजे आजपर्यंत 1900 म्हणजे 2000 पर्यंत नाशिक कारागृहाला अर्ज गेलेलेच असतील। आणि नागपूर कारागृहाला 7,457 प्लस अर्ज गेलेले आहेत कालपर्यंत। आणि यामध्ये आता आपण बघूयात मुंबई शहरला रात्री 11 वाजेपर्यंत 19,700 प्लस अर्ज गेलेले आहेत। नागपूर रेल्वेला 180 प्लस अर्ज गेलेले आहेत। मुंबई कारागृहाला 7,830 प्लस अर्ज गेलेले आहेत। मुंबई जीआरपीला 1600 प्लस अर्ज गेलेले आहेत। यामध्ये मुंबई रेल्वेला बऱ्याचशा ठिकाणी
मुंबई रेल्वेला जेमतेम मुंबई रेल्वेला मुंबई रेल्वे थोडं कन्फ्युज आहे, मी माहिती काढून व्यवस्थित तुम्हाला सांगतो मुंबई रेल्वेची. आणि पुणे जेलला, पुणे कारागृहाला 6000 प्लस अर्ज गेलेले आहेत. नागपूर सिटी बऱ्याचशा मुलांचं टार्गेट आहे, कारण की नागपूर सिटीमध्ये यावेळेस भरपूर प्रमाणात आपल्याला कॉम्पिटिशन आढळून येते, कारण की बऱ्याचशा मुलांचा कल हा नागपूर शहरला, सिटी चांगली आहे तिकडे फॉर्म भरण्याचा कल, बऱ्याचशा मुलांचा क्रेज असते तिकडे की नागपूर सिटीला भरती व्हायचं. तर नागपूर सिटीला 4315 प्लस अर्ज गेलेले आहेत. 4315 प्लस अर्ज गेलेले आहेत नागपूर सिटीला. काल रात्रीचं बघितलं आपण हे. तर गोंदिया पोलीसला 315 प्लस अर्ज गेलेले आहेत. गोंदिया पोलीसला 315 प्लस अर्ज गेलेले आहेत. अहिल्यानगरला 380 प्लस अर्ज गेलेले आहेत. अहिल्यानगरला 380 प्लस अर्ज गेले आहेत. जागाही त्या मानानं भरपूर प्रमाणात अशा कमी आहेत. तर आता आपण बघितलंय की भंडारा जिल्हा पोलीसला 1610 प्लस अर्ज गेलेले आहेत. SRPF गट क्रमांक 20 वरणगावला 5601 प्लस म्हणजे 5600 प्लस अर्ज गेले. छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला 300 प्लस अर्ज गेले. पिंपरी चिंचवडला 3109 प्लस अर्ज गेलेले आहेत. मीरा भाईंदरला काल रात्रीच्या 9:30च्या अपडेट बघितल्या तर 2030 प्लस अर्ज गेलेले आहेत. मुंबई शहरला 19700 प्लस अर्ज गेले आहेत. नागपूर रेल्वेला 180 प्लस अर्ज गेलेले आहेत. मुंबई जीआरपीला 7830 प्लस अर्ज गेलेले आहेत. मुंबई जेलला 7830 प्लस अर्ज गेलेले आहेत. पुणे जेलला 6000 प्लस अर्ज गेलेले आहेत. नागपूर सिटीला 4315 प्लस अर्ज गेलेले आहेत. गोंदिया पोलीसला 315 प्लस अर्ज गेलेले आहेत. अहिल्यानगरला 380 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण 12 ते 13 जिल्ह्यांची आपण यामध्ये माहिती बघितली. तर जशी जशी आपल्याला माहिती मिळेल तसतसे आपण व्हिडिओ या आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे. त्यामुळे जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद.